पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड परिसरातील सुतारदरा इथं राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा नामदेव कानगुडे होते। या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली होती। यामध्ये रवींद्र वसंत पवार वय 40 व संजय रामभाऊ उडान वय 43 या 2 वकिलांचा देखील समावेश होता। या 2 वकिलांचा या हत्याकांडात काय हात होता का, तसंच शरद मोहोळ हत्याकांडात त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर दोन्ही आरोपी वकिलांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी वकिलांना शरद मोहोळ यांच्या खुनाची आधीच माहिती होती, कारण आरोपी नामदेव कानगुडे यानं वकिलांना मी शरद मोहोळचा खून करणार असल्याचं आधीच सांगितलं होतं। तसंच खुनाच्या या घटनेनंतर आरोपीसोबत वकील देखील पळून जाण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वकील आणि आरोपी कानगुडे 15 डिसेंबरला भेटले होते। इतकंच नाही तर कानगुडे सातत्यानं वकील रवींद्र पवार यांच्या संपर्कात होता। या मागचं कारण म्हणजे पोळेकर आणि कानगुडेंवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याची केस आरोपी वकिलांकडे होती। शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपींनी वकिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून रिक्षातून कात्रज परिसरात दाखल झाले होते। त्यानंतर दोन्ही वकील आरोपींना भेटण्यासाठी खेड शिवापूर टोल नाका परिसरात गेले होते। कारमधील एक वकील गाडीत उतरून आरोपींच्या गाडीत बसला, तर दुसऱ्या वकिलाच्या गाडीत 3 आरोपी जाऊन बसले। यानंतर तब्बल 15 ते 16 किलोमीटर आरोपी आणि वकिलांनी प्रवास केल्यानंतर 2 ठिकाणी ते चर्चा करण्यास थांबल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं। या दरम्यान आरोपींना त्याच्याच नातेवाईकांनी नवीन सिम कार्ड आणि काही पैसे दिले होते। त्यामुळे त्याच वेळी आरोपींनी जुने सिम कार्ड फेकून देत नवीन सिम कार्ड भरले होते। विशेष म्हणजे या प्रकरणात वकिलांनी आरोपींना पोलिसांना शरण जाण्यासाठीही प्रयत्न केले नाहीत, अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आता गुन्हे शाखा करत आहे।